नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण दाल फ्राय तडका बनवणार आहोत। ते तुम्ही लंच किंवा डिनरसाठी करू शकता। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। दाल फ्राय तडका बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। तुरीची डाळ 1 वाटी घेतली आहे, ते बारीक चिरलेला कांदा, 2 बेडगी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेले लसूण घेतलीये, बारीक चिरलेला आलं, जिरं, हिंग, 2 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला टोमॅटो, तेल घेतलेलं आहे, गरम मसाला, हळद, धणे पावडर, मीठ, तिखट। तुरीची डाळ 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून शिजेल इतपत पाणी ठेवलेलं आहे त्यात। आता यातच हळद टाकून घेऊया आणि मीठ। डाळीसाठी कुकरचे 4 शिट्टे घेऊन डाळ चांगली शिजवून घेऊया। तुम्ही बघू शकता तुरीची डाळ खूप छान शिजलेली आहे व्यवस्थित। आता त्याला तडका देऊन घेऊया। तेल टाकून घेऊया कढईमध्ये। तेल तापलं आहे, त्यातच जिरं टाकून घेऊया। जिरं तडतडलं की लसूण टाकून घेऊया बारीक चिरलेली। आलं टाकून घेऊया यातच। आता यात 2 लाल मिरच्या टाकूया। बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा गोल्डन ब्राउन झाला की त्यात टोमॅटो टाकून घेऊया बारीक चिरलेला। टोमॅटो तेलात पूर्ण शिजवून घ्यायचंय चांगलं। टोमॅटो थोडा शिजत आला की त्यातच हिंग टाकून घ्यायचं आणि हिरवी मिरची। टोमॅटो ही शिजला आहे, आता यातच मसाले टाकून घेऊया। लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, चवीनुसार मीठ, सगळं मिक्स करून घेऊया मसाले एकत्र। सगळे मसाले तेलात फ्राय करून झालेले आहेत। यात उकडलेली तुरीची डाळ टाकून घेऊ। कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली। 5 ते 10 मिनिटं हाय हीटवर डाळ चांगली शिजवून घेऊया परत। दाल फ्राय तडका तयार आहे, ती सर्व करून घेऊया आता। दाल फ्राय तडका ही रेसिपी तयार आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट्स बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया छानशा रेसिपीज मध्ये।